नमस्कार मंडळी, मी स्नेहा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर असा मकर संक्रांतीसाठी मेकअप लुक. ही ज्वेलरी, ही साडी, सॉरी. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली हा सुंदर असा मेकअप लुक मकर संक्रांतीसाठी. तर ही जी ज्वेलरी आहे ही मी मिशोवरून परचेस केलेली आहे आणि ही जी साडी आहे ही सुद्धा मी मिशोवरून परचेस केलेली आहे. दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून चेक करू शकतात. आणि एक्स्ट्राचे जे लिंक्स आहेत ते सुद्धा मी देऊन ठेवेल. सिमिलर ज्वेलरी आहे अजून मिशोवरती भरपूर सारी, पण मी ही खूप आधी मागवली त्यामुळे माझ्याकडे एकच ऑप्शन होतं ज्वेलरीसाठी. बट तुमच्याकडे आता भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, की भरपूर सारी आता मकर संक्रांतीची ज्वेलरी मिशोवरती अवेलेबल झालेली आहे. तर ह्या ज्या ज्वेलरी आहे हिच्यासोबत हे एक मंगळसूत्र, हा एक लॉंग नेकलेस, हे छान छान क्यूट असे इयरिंग्स, ही बिंदी आणि ही रिंग, ह्या बँगल्स, इतकं सगळं आलेलं आहे या ज्वेलरी सोबत. आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे, क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे. साडी साडी तर मी तुम्हाला काय सांगू, इतकी सुंदर साडी आलेली आहे ना की तुम्ही बघू शकता. हिचा पदर हा असा आहे, काठपदरी साडी आहे, खूप सुंदर काठ आहेत तिचे, मला खूप जास्त आवडली ही साडी. मी साईडला व्हिडिओ देऊन देईल की ही फुल लेंथ मध्ये नेसून कशी दिसते आहे आणि हा लुक माझा कसा दिसतो आहे. मी साईडला पिक्चर्स पण ऍड करून देईल. खूप सुंदर लुक झालेला आहे, मेकअप सुद्धा खूप छान झालेला आहे. तर मी हा मेकअप लुक कसा अचीव केला, सो हा मेकअप लुक मी ऍक्च्युली माझी मुलगी आहे, तिने झोपलेली असताना मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. आणि ती जेव्हा उठली तेव्हा तिने मला असं बघितलं, सो ती आता रडते की मलाही हे सगळं पाहिजे. आणि मी तिची ज्वेलरी ऑर्डर करायला विसरलेली, सो आता मला तिला आणावीच लागेल, नाहीतर ती तोपर्यंत शांत होणार नाही आणि मला व्हिडिओमध्ये डिस्टर्ब करत राहील. सो सॉरी फॉर दॅट. सो काय बोलत होती मी, हा मेकअप लुक मी कसा अचीव केलेला आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप सिंपल असा मेकअप लुक आहे, जास्त काही मी प्रोडक्ट युज केलेले नाहीये, जास्त काही हेवी असा बेस युज केलेला नाहीये. बट स्किन प्रेप कशी करायची आणि त्यानंतर कसं फाउंडेशन अप्लाय करायचं हे सगळं मी यात स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ मध्ये स्किप करू नका. सो या वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. सो मेकअप स्टार्ट करण्याआधी स्किन प्रेप करणं मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. ते कधीच स्किप करायचं नाही. डायरेक्ट फाउंडेशन किंवा प्रायमर हे फेस वरती अप्लाय करायचं नाही. आधी टोनर युज करायचं, टोनर, देन सिरम, देन मॉइश्चरायझर. आणि जर तुम्हाला एवढ्या स्टेप नसतील करायच्या किंवा तुम्ही जर इतकं स्किन केअर युज नसाल करत तर तुम्ही मॉइश्चरायझरही युज केलं तरी चालेल, पण मॉइश्चरायझर पण हायड्रेटिंग मॉइश्चरायझर युज करायचं की जेणेकरून तुमच्या स्किनवरती फाउंडेशनचा डायरेक्टली काही इफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला काही पिंपल्स वगैरे किंवा काही साईड इफेक्ट होणार नाही फाउंडेशनचे. सो स्किन प्रेप करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो आधी आपण स्किन प्रेप करून घेऊया. सो मी सगळ्यात आधी हे प्लमचं टोनर युज करते आहे स्किन प्रेप करण्यासाठी. आणि हे युज करण्याआधी याला असं शेक करून घ्यायचं अँड देन स्प्रे करायचं. स्प्रे केल्यानंतर 1-2 मिनिटं ब्रेक घ्यायचा. 1-2 मिनिटं स्प्रे केल्यानंतर 1-2 मिनिटं मध्ये ब्रेक घ्यायचा. ते आधी पूर्ण ऍब्झॉर्ब होऊ द्यायचं स्किन मध्ये अँड देन नेक्स्ट स्टेप फॉलो करायची. सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे सिरम. सो सिरम साठी मी इथे मिनिमलिस्टचं सिरम युज करते आहे. माझ्या स्किनला मी आधी प्लमचं युज करत होती, याचा कॉम्बो युज करत होती मी, प्लमचं टोनर आणि सिरम. बट म्हटलं चला मिनिमलिस्टचं नाव पण खूप ऐकलेलं आहे की चांगलं आहे, सो म्हटलं ट्राय करून बघूया. तर मला ते खूप जास्त आवडलं आणि माझ्या स्किनला ते सूट पण झालं. सो तुम्ही ट्राय करू शकता. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे म्हणून मी हे युज करते आहे. आणि तुमचं स्किन टोन जो असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचे स्किन केअरचे प्रोडक्ट युज करा. जे मी युज करते तेच तुम्ही युज केले पाहिजे असं काही नाहीये. तुमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल असतील ते तुम्ही युज करू शकता. खूप हायड्रेटिंग वाटतं सिरम अप्लाय केल्यानंतर. सो सिरम अप्लाय करून झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर साठी मी इथे बॉटॅनिकचं ऍडव्हान्स आयुर्वेदिक मॉर्निंग नेक्टर नरिश अँड हायड्रेट मॉइश्चरायझर युज करते आहे. मी आधी लॅक्मीचं मॉइश्चरायझर युज करायची, मला ते खूप जास्त आवडायचं. त्यानंतर मी पॉन्ड्सचं जे आता जेल मॉइश्चरायझर सध्या खूप ट्रेंडिंग होतं ते युज करत होती. बट जसं थंडी सुरू झाली ना तर थंडीमध्ये ना माझी स्किन थोडीशी ड्राय होते, तर तेव्हा ते मॉइश्चरायझर काहीच कामाचे नाहीयेत. त्यामुळे मी हे थंडीसाठी फक्त हे बायोटिकचं मॉइश्चरायझर घेतलं आणि हेही मला जर मी डेला अप्लाय केलं ना तर माझी स्किन थोडीशी ऑइली साईडला घेऊन जातं हे मॉइश्चरायझर. हे खूप हायड्रेटिंग मॉइश्चरायझर, हे ड्राय स्किन साठी आहे. पण रात्रीच्या वेळेला मी झोपताना हे मॉइश्चरायझर अप्लाय करते. आणि आता मेकअप साठी पण थोडीशी हायड्रेट पाहिजे स्किन, सो मी हे अप्लाय करते आहे स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी. एकदम थोडंसंच घ्यायचं कारण की ते ना खूप ऑइली करून टाकतं नाहीतर फेसला. बाकी रिझल्ट एकदम बेस्ट आहे मॉइश्चरायझरचे. इथे हा जो असा बांगड्यांचा आणि ज्वेलरीचा आवाज येतोय ते तुम्ही माईक तिथे जवळ लावलेला असल्यामुळे येतोय. सो मी आता हा माईक काढून ठेवते आणि व्हॉइस ओव्हर करणार आहे.
तर मॉइश्चरायझिंग नंतर सनस्क्रीन हा मॅन्डेटरी नाही आहे, तर तुम्ही त्याला स्किप पण करू शकता. तर मी स्किप केलं कारण की मला बाहेर कुठे जायचं नव्हतं मेकअप करून. तर तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. नेक्स्ट मी मार्सचं प्रायमर घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं इनसाईडचं प्रायमर मिक्स केलं, कारण की जे मार्सचं प्रायमर आहे ना ते हायलायटिंग प्रायमर आहे, तर ते जरा जास्त फेस हायलाईट वाटतो. त्याला थोडंसं मिनिमल करण्यासाठी मी इनसाईडचं प्रायमर त्यात थोडंसं मिक्स केलं, म्हणजे ते थोडासा ब्लर इफेक्ट देतं इनसाईडचं म्हणून. आणि छानपैकी प्रायमर अप्लाय करून घ्यायचं. त्यानंतरची जी स्टेप आहे पूर्ण स्किन करेक्ट करणार आहे, तर मी इथं ऑरेंज कलर करेक्टर यूज करते आहे. हे इनसाईडचं पॅलेट आहे, त्यातनं मी ऑरेंज कलर पिक केलेला आहे. आणि डार्क सर्कल झाले किंवा जिथे तुम्हाला थोडंसं अनइव्हन स्किन वाटते तिथे तुम्ही हे ऑरेंज कलर करेक्टर यूज करू शकता. मला डोळ्यांच्या खाली, त्यानंतरून गालावरती काही ठिकाणी पिंपल्सचे डाग पडलेत तिकडे, त्यानंतर माउथच्या अराउंड जिथे जिथे मला वाटते अनइव्हन स्किन मी तिथे तिथे सगळीकडे ते अप्लाय केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी मार्सचं यूज करते आहे. याचा जो शेड आहे, आता ते मी जवळ घेऊन बसलेले त्यामुळे मला शेड सांगता येणार नाही एक्झॅक्ट. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक देऊन देईल, तिथे तुम्ही चेक करून घ्या शेड कोणता आहे. जर माझी आणि तुमची स्किन टोन सेम असेल तर तुम्ही हे यूज करू शकतात. आणि हे बघा मी कशा पद्धतीने अप्लाय करते. कन्सिलर एकदम लावायचं नाही आहे जास्त, जस्ट डॉट डॉट करून जिथे आपण कलर करेक्टर केलं ना त्याच्या खाली अशी लेअर करून डॉट 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 द्यायचे आहेत, म्हणजे ते स्लोली ब्लेंड करत करत वर घेऊन जायचं ब्युटी ब्लेंडरला, म्हणजे ते एकदम जास्त लागत नाही. नाहीतर ते ऑरेंज कलर करेक्टरमध्ये हे जे कन्सिलर आहे ना हे मिक्स होऊन जातं, तर ते मिक्स नको व्हायला म्हणून आपल्याला असं खाली एक डॉट 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 द्यायचे आणि ती हलके हलके ब्लेंड करत करत वर घेऊन जायचं, म्हणजे हे बघा किती इव्हन स्किन वाटते. त्यानंतर मी आयलिडला देखील कन्सिलर अप्लाय करून घेतलेलं आहे, कारण की मी आधी आय मेकअप करणार आहे आणि मग बेस करेल, कारण की ती शिमर थोडीशी पडतेच कितीही म्हटलं तरी ते मेकअपवरती, आणि मग त्यानंतर रिमूव्ह करणं थोडंसं टफ होतं. सो मी शिमरी आय मेकअप तर नाही करत आहे, बट तरीही मी तसं केलं. आणि इथे मी आयब्रो पेन्सिल घेऊन बसायचं विसरली होती, सो मी जे माझं आय पॅलेट होतं मायग्लॅमचं त्यातूनच मी माझ्या आयब्रोज फिल करते. आयब्रो फिल करायचा जो ब्रश असतो तो यूज करते मी इथे, आणि बघा आयब्रो फिल करून किती डिफरन्स वाटतो. त्यामुळे आयब्रो फिल करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तुम्ही कशाने फिल करा पण केलीच पाहिजे. नेक्स्ट मी आय मेकअप करते. आय मेकअपसाठी मी बेस घेतलेला आहे असा एक लाईट ब्राऊन कलर, एक क्रीज लाईन क्रिएट करते आहे. कुठलाही आय शॅडो अप्लाय करण्याआधी त्याचा बेस करणं इम्पॉर्टंट असतं, सो मी आधी बेस करून घेतला, एक डेप्थ दिली आईजला तुम्ही बघा. आणि त्यानंतर मी एक थोडासा डार्क ब्राऊन शेड घेतला आणि तो जस्ट हलकासा टच केला आहे, कारण ना ते पॅलेट खूप पिगमेंटेड आहे, सो जस्ट टच करताच बघा तुम्ही किती कलर येऊन गेला. आणि मग नंतर तोच सेम ब्रश मी दुसऱ्या आयलिडवरती सुद्धा टच केलेला आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ते तिथे लागून जाईल. आणि मग त्यानंतर हळूहळू करून मी त्याला हलक्या हाताने ब्लेंड केलं आहे. आणि त्यानंतर एक गोल्डन असा शिमर शेड घेतला आणि तो जस्ट आयलिडवरती अप्लाय केलेला आहे, हाफ आयलिडवरती. आणि खूप सुंदर दिसतं हे. असं सिम्पल असं म्हणजे आय लुक मी ठेवलेला आहे, कारण की साडी पण डार्क कलरची आहे आणि ज्वेलरी पण, तर त्यामध्ये त्याचं आय मेकअप जर थोडासा हेवी केला ना तर ते चांगलं नाही वाटत, म्हणजे डोळ्यांकडे लक्ष नको जायला जास्त. म्हणजे लुक मी क्रिएट केलं आहे त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मी आय मेकअप थोडासा लाईट ठेवलेला आहे. त्यानंतर मी इथे कप्स अँड लॅशेसचं कवर स्पॉट यूज करते आहे, जे की खूप व्हायरल झालेले आहेत कप्स अँड लॅशेसचे कवर पॉट. त्याला ना असं थोडंसं घ्यायचं आणि हाताच्या मागे घेऊन असं थोडंसं ब्लेंड करायचं, म्हणजे त्याला थोडं वार्म करायचं अँड देन अप्लाय करायचं, तरच ते चांगलं अप्लाय होतं, नाहीतर मग ते थोडंसं केकी वाटतं. पण जर तुम्ही असं करून जर अप्लाय केलं ना इतका सुंदर बेस क्रिएट होतो ना आणि खूप लॉंग लास्टिंग राहतो आणि अफोर्डेबल पण आहेत. मला खूप जास्त आवडतं हे कवर पॉट, कारण की हे बघा तुम्ही याच्यानंतर ना तुम्हाला कन्सिलर अप्लाय करायची गरज नाही, काहीच अप्लाय करायची गरज नाही. पूर्ण जितके पण तुमचे काही डार्क स्पॉट्स असतील सगळंच्या सगळं हाईड करतं हे. आणि ना बिल्डेबल कव्हरेज आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही अजून बिल्ड करू शकता. हे बघा दोघीकडे तुम्ही डिफरन्स बघा किती सुंदर वाटतोय तो बेस, एकदम फ्लॉलेस फिनिश बेस येतो. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून चेक करून घ्या. ब्युटी ब्लेंडरपेक्षा ब्रश प्रेफर करते, त्याने जास्त कव्हरेज मिळतं. नेक्स्ट मी इनसाईडची बनाना पावडर यूज करते आहे सेट करण्यासाठी, कारण की कॉम्पॅक्ट पावडरने ना थोडासा जास्त हेवी बेस वाटतो, मला हेवी बेस नको होता. सो मी इथं लूज पावडर यूज केलेली आहे, जी हलकी हलकी टच केली तरी पण चालतं. त्यानंतर मी कप्स अँड लॅशेसचे एक कॉन्टोर यूज करते आहे, खूप छान आहे, एकदम पिगमेंटेड आहे. यांचं माझ्याकडे ना कप्स अँड लॅशेसचं कॉन्टोर, ब्लश आणि हायलायटर तिघंही कपी केकचे ते तिघंही
आहे मला ते आय थिंक मी ऑफरवरती घेतलेले. आता ते बंद झाले, म्हणजे आता त्यांनी त्याच्यामध्ये नवीन काहीतरी काढलेले आहेत, म्हणजे आय थिंक पॅकेजिंग चेंज केली जस्ट, पण तरी पण त्यांनी प्राइस वाढवून दिलेली आहे. तुम्ही कॉन्ट्रिंग केल्यानंतर माझा फेस बघा. आणि हे ब्लश माझं, म्हणजे हे न्यू ब्लश आहे. मी घेतलं आणि फर्स्ट व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर हे असं पडलं आणि फुटलं, पण मला फेकायचा जीव होत नाहीये कारण की खूप सुंदर ब्लश आहे, म्हणून मी हे असं जास्त तुटले यूज करते. थोडे दिवस तरी करेल ॲटलिस्ट, कारण की ऑब्विसली पैसे वेस्ट कशाला करायचे ना. आता इथे मी लायनर अप्लाय करते. लायनर मी ऑफ कॅमेराच अप्लाय करते मोस्टली. हे मी जस्ट तुम्हाला दाखवते की मी लायनर अप्लाय करते असं, कारण की ना मला असं कॅमेऱ्यात बघून लायनर अप्लाय नाही करता येत. सो मी ऑफ कॅमेराच दोघंही लायनर अप्लाय करून घेतलेले आहे. आणि हे जे लायनर मी अप्लाय केलं ते शिंगार सिल्कीचं आहे, जे मला PR पॅकेजमध्ये रिसीव्ह. आणि आता नेक्स्ट मी मस्कारा अप्लाय केला. मस्कारा अप्लाय केल्यानंतर बघा तुम्ही डिफरन्स दोघं लॅशेसचा. ते मार्सचा मस्कारा आहे, खूप बेस्ट मस्कारा, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. लॅशेस लावायची गरज नाही पडत. आणि हे इथे मी कप्स अँड लॅशेसचं जे कॉन्टोर आणि ब्लश लावलं होतं ना, त्यातलंच हे हायलायटर आहे. अशा हा 3चा सेट मला 99 रुपीजमध्ये मिळालेला होता. ऑफर चालू होती तेव्हा 99ची. सो खूप छान मला भेटून गेलं ते एकदम कमी प्राईसमध्ये. त्यांनी ना याची फक्त पॅकेजिंग चेंज केलेली आहे आणि प्राईस आय थिंक ना 299 करून दिलेली आहे. सो तरीही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल. आणि इथे मी का खुश झाली, कारण की एकदम फेस माझा हायलाईट करायला लागलं होतं. मला खूप जास्त आवडलं ते हायलायटर. इथे मी आता लिप लायनर अप्लाय करते आहे. मी रेड लिप्स, म्हणजे रेड कलरची लिपस्टिक लावायचं ठरवलेलं, बट माझ्याकडे प्रॉपरचा रेड कलर नाही आहे. सो हा थोडासा मरून टाईप आहे. सो मी ब्राऊन कलरचं लिप लायनर अप्लाय केलं मार्सचं, आणि त्यावरती ही मिस क्लिअरची लिपस्टिक आहे, जोसा थोडासा मरून कलर आहे. आणि ना हे इथं मला थोडंसं ना ऑड वाटतंय, म्हणजे साडीवरती थोडंसं जास्त डार्क होते ती लिपस्टिक, म्हणजे ओठांकडेच लक्ष जाईल कोणाचंही. सो मी इथे थोडंसं चेंज केली, टिकली लावली आणि मी त्याच्यावरती न्यूड कलरची माझ्याकडे एक लिपस्टिक आहे पिंकिश, ती मी थोडीशी त्याच्यावरती अप्लाय केली. सो आता हे थोडंसं सटल वाटतंय, ते एकदमच ब्राऊन आणि हे वाटत होतं डार्क. मेकअप लुक कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक पॉप आउट झालेला आहे. तर हा माझा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. ते देखील असं मकर संक्रांतीचा लुक क्रिएट करू शकतात आणि तुम्हीही. सो या, अजूनपर्यंत माझी बेल आयकॉनला हिट केलेलं नसेल तर लवकर जाऊन बेल आयकॉन हिट करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा आणि मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करा. मी पेज इथे मेन्शन करून देईल माझं इंस्टाग्रामचं, तिथे सुद्धा मी हॉल व्हिडिओ, मेकअप व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओज असे टाकत राहते. सो मला तिथे देखील नक्की फॉलो करा. आणि या, इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन लवकर परचेस करा लवकरात लवकर, कारण की हे जे प्रोडक्ट्स आहे हे लवकर आउट ऑफ स्टॉक होता. ही साडी झालं, ही ज्वेलरी झालं, खूप लवकर आउट ऑफ स्टॉक होतं. सो लवकरात लवकर जाऊन परचेस करा. आणि या, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.